राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर एक बातमी आता एका व्हायरल मेसेजची। तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी हवेचं प्रदूषण होत असेल तर सावध व्हा, कारण हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका निर्माण होतो असा दावा करण्यात आलाय। त्यामुळे हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट। हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका। हवेतील प्रदूषणामुळे स्मृतिभ्रंशही होतो। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका होत असल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। हवा प्रदूषण ही समस्या गंभीर आहे। बऱ्याच ठिकाणी हवेचं प्रदूषण असतं, त्यामुळे खरंच हा दावा खरा आहे का? हवेच्या प्रदूषणाचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो का याची आम्ही पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात। वायू प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोक होतो। वायू प्रदूषणामध्ये आढळणाऱ्या सबस्ट्रॉइडमुळे मेंदूच्या आत रक्तस्राव होऊन गंभीर परिणाम होतात। हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली। अनेक वेबसाईट शोधल्या, असा कुठे रिसर्च आहे का याबाबत आमच्या टीमनं पडताळणी केली। त्यावेळी आम्हाला हा दावा करणारा एक रिपोर्ट सापडला। त्यामध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया। वायू प्रदूषणामध्ये आढळणाऱ्या सबस्ट्रॉइडमुळे मेंदूच्या आत रक्तस्राव होतो, त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो। भारत, अमेरिका, न्यूझीलंड, ब्राझील आणि UAE इथल्या संशोधकांनी आंतरराष्ट्रीय टीम सोबत संशोधन केलंय। भारतातील तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय। या प्रकरणात गेल्या 5 वर्षात 25% वाढ झाल्याचं दिसून आलंय। हा दावा खरा आहे का? प्रदूषणामुळे हे परिणाम होऊ शकतात का हे आम्ही एक्सपर्ट कडून जाणून घेतलं। हे वायू प्रदूषणाचं प्रमाण किती, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला एक्सपोजर किती झालेला आहे आणि त्या इंडिव्हिज्युअलमध्ये आधीच्याच काही रिस्क फॅक्टर्स काही आहेत का? जसं काही अहवाल, दुसरे पण काही अहवाल असे आहेत की जास्त वायू प्रदूषणामध्ये तुम्ही जर राहत असाल आणि ऑलरेडी तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर रिस्क फॅक्टर्स असतील, म्हणजे जसं की हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला असेल, BP असेल, शुगर असेल, तर अशा व्यक्तींमध्ये स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। वायू प्रदूषणाचं प्रमाण किती आहे यावर ब्रेन स्ट्रोक अवलंबून असतं। हृदयविकाराचे आजार, BP, शुगर असेल तर स्ट्रोक येण्याची शक्यता आहे। 35 ते 40 वयातील लोकांमध्ये ब्रेन स्ट्रोक होण्याचं प्रमाण वाढलंय। बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव हे देखील याला कारणीभूत ठरतंय। तणाव, अपुरी झोप या कारणांमुळे सुद्धा ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो। आजच्या तरुणांची जीवनशैली खूप बदलली आहे, त्यामुळे हृदय आणि मेंदूवर विपरीत परिणाम होतो। आमच्या पडताळणी हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।